श्रावण महिन्यामध्ये रेसिपीज काय बनवायच्या आणि घरामध्ये शाकाहारी काय बनवायचं हा जर प्रश्न असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. तर जरा सिंपल आणि स्वादिष्ट अशी मशरूम चिली दाखवते. इथे मशरूम घेतलेले आहेत, चांगले असे उभे कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये मीठ घालून स्वच्छ असे धुवून घ्यायचे. त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणचा ठेचा बनवून घेतलेला आहे. कांदा, शिमला मिरची मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेली आहे. आलं आणि लसूणचे लहान लहान तुकडे करून घेतले. त्यानंतर 4 चमचे कॉर्नफ्लोअर, 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे मैदा असं हे घालून, मीठ घालून आणि त्यामध्ये फूड कलर टाकून छान असं सारण बनवून घेतलं आहे. त्यामध्ये तो जो ठेचा बनवलेला तो घालून घेतलेला आहे. त्यानंतर मशरूम घालून छान असे फ्राय करून घेतलेले आहे. आहे की नाही, अगदी सोपी पद्धत. हॉटेलमधनं ते अगदी तेलाचं आणि विविध प्रकारचं काय काय त्यामध्ये वापरलेलं हे खाण्यापेक्षा घरामध्ये बघा किती मस्त असे भज्यासारखे तळले गेलेले आहेत. आणि पाहू शकता मस्त असे कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. इथे सगळे मोकळे करून घेतले. त्यानंतर फुल गॅसवरती कांदा, शिमला मिरची, लसूण आणि आलं जे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते आणि ठेचा तो सगळं घालून घेतलं आहे. वरून थोडंसं मीठ घातलं आहे. इथे अजिनोमोटो वगैरे काही वापरलेलं नाही आहे. आणि त्यानंतर येतो ते रेड चिली सॉस, सोया सॉस अगदी कमी प्रमाणात थोडं थोडं घालायचं आणि टोमॅटो केचप घातलेला आहे. मस्त असं फ्राय करून घ्यायचं. तर भाज्या काही शिजवायच्या नसतात, थोड्याशा अर्ध्या कच्च्या ठेवायच्या असतात. त्यानंतर तळलेले जे मशरूम होतं ते बनवून चिली रेडी आहे. फ्राईड राईस बनवलेला आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करायला विसरू